नमस्कार आणि येवकार तुमकां सगळ्यांक. काय टेक्निकल गोष्टी तुमकां हांगसर दिश्टी पडटल्यो, बट आमी तुमचे कडेन लायव्ह येतात. आमचे टेक्निकल जे बाजू सांबाळटा तांचे कडेन परत एक फावट उलोवचें पडटलें आमकां, कारण खुबश्यो ग्लिचीस तुमकां दिश्टी पडटले हांगासर. बट येस, हे सगळे ग्लिचीस जर सायडीक दवरले जाल्यार सद्याक इलेक्शन चालू आसा झेडपीचे आणि जिल्हा पंचायत इलेक्शन गोंयभर चालू आसा. आणि 25 नॉर्थ गोवा 25 आणि साऊथ गोवा 25 अशा सिटांचेर सद्याक इलेक्शन चालू आसा. मेजर पार्टीज आणि तांचे सीट्स कितें आसा, तांचे कॅन्डिडेट्स कितले आसा, हे जस्ट तुमकां एक आढावो दिवपाचो प्रयत्न करता. जे बीजेपी आसा तांचे टोटल 40 सीट्स आणि एमजीपी 3 सीट आसा. तशेंच काँग्रेस तांचे 36 सीट्स, गोवा फॉरवर्ड पार्टी 9 सीट्स, आप 42 सीट्स, तशेंच इंडिपेंडंट 62 इंडिपेंडंट आसा टोटल 62 अशा तरेचो हो आंकडो दिश्टी पडटा. बट आमी जर ओवरऑल जर पळयले आख्खे गोंयभर जाल्यार 226 कॅन्डिडेट सद्याक आमच्या गोंयान 111 अराउंड हो आंकडो आसा, जे नॉर्थ गोवा आणि 115 अराउंड साऊथ गोंयान हे सगळे आंकडो सद्याक इलेक्शना खातीर देविल्ले आसा. कितें चल्लां सद्या गोंयभर ते लक्ष मारूया. आमच्या बरोबर सावथांतल्यान दामोदर शिरोडकर जॉइन जातलो. तशेंच सद्या आमच्या बरोबर आसा साखळेचे आमचे रिपोर्टर विनायक सामंत. पूण ताज्या पयलीं विनायक आशिल्ले जे सीएम प्रमोद सावंत आसा तांच्या गांवांत तांच्यांनी वोटिंग केलां. थंय कितें घडलें आणि डॉक्टर प्रमोद सावंत हांच्यांनी कितें सांगलें ते सद्या आयकुया. पूण ताज्या पयलीं एक खूब फॅसिनेटींग गजाल आसता जेन्ना वोट करता तेन्ना, आणि खास करून जेन्ना पयले फावटी वोट करतात ते आनीक उमेदीन आमी आसता. एक नवीनच उमेद आसता आमकां सगळ्यांक हे वोट करपाची. आणि नवीन वोटर्स जो आसा न्हय तो सदांच सुजाण आसता. आमी सदांच म्हणटा की नवीन वोटर्स जो आसा ते सळसळटे रक्त आमी म्हणटा. केन्ना 18 वर्सां कंप्लीट जाले काय कितें तरी बदल घडोवपाचो, कितें तरी बदल जाय म्हणून, ऑर बाकीच्या सगळ्या गोष्टींचेर लक्ष दिवन वोट करपी असो वोटर आसता. सो अशेच काय वोटर आमच्या मदीं आसा आणि तांची प्रतिक्रिया आयकुया. फर्स्ट टायम वोटिंग एक्सपिरियन्स कितें आसा तो पयलीं आयकुया आणि फुडें या. हांवें आयज हांगा फर्स्ट टायम वोट केला आनी म्हाका एक खूब रिस्पॉन्सिबल सिटीजन कशें दिसता. आनी ह्यान फुडें केन्नाय वोटींग आसतली तेन्ना हांव सदांच वोटींग करपाक पयलें आसतलें. आयज जिल्हा पंचायतीचा फर्स्ट टायम म्हाजें वोट आसा, तें म्हाका वोट करून बरें दिसलें. आनी हांव म्हाजें न्यू हे फर्स्ट टायम फुडलो आतां जिम्मेदार ना की कसो वचतलो आनी ताका फुडें सपोर्ट करतलो. सो हे आशिल्ले दोन वोटर्स ज्यांच्यांनी पयले फावट वोटिंग केला. खूब बरें दिसता जेन्ना नवीन भुरगे भायर सरून वोट करतात आणि आपली जी जिम्मेदारी आसा, आपलो हक्क आसा तो लोकां फुड्यान मांडपाचो प्रयत्न करता. एक बरी गोष्ट आसा आमचे जे कॉन्स्टिट्यूशन आसा तातूंत एक बरी सगळ्यान बेस्ट गोष्ट आमी जी म्हणटात ती डेमोक्रेसी. आणि तातूंत प्रत्येक मनशाक, तो गिरेस्त जावं गरीब जावं, प्रत्येक मनशाक जो हक्क दिल्लो आसा तो एक वोटाचो. आणि ताका तितलोच व्हॅल्यू आसा प्रत्येक मनशाक. जे कोण भारतीय म्हणटा ताका प्रत्येकाक तितलोच व्हॅल्यू आसा. सो तो व्हॅल्यू, एक रायट, एक हत्यार, एक तुमची जिम्मेदारी जी आमच्या लोकांचेर दिल्ली आसा ती आमी बरे भशेन जेन्ना करतले काम तेन्नाच म्हाका दिसता ताजो पुरेपूर्ण आमकां फायदो जातलो. सो त्या खातीर एक गोष्ट मागता, भायर सरात, वोट करात आणि आपल्या जबाबदारीन वोट करात. इश्यूज पळयात तुमचे कितें आसा ते. हांव हे फक्त कित्याक सांगता कारण आमची बरी एक रचना बरी आसा. म्हणजे एक पंचायत आसा, ताच्या उपरांत जिल्हा पंचायत आसा, ताच्या उपरांत मागीर आमी कॉन्स्टिट्युएन्सी म्हणटा जेन्ना आमी एमएलए बीन निवडून हाडटा. मागीर लोकसभा सीट आसा, राज्यसभा सीट आसा. अशें एक सरकार जो घडयता आमच्या गोंयचो आणि आमच्या भारताचो. एकदम सुंदर अशी रचना केल्लेली आसा. ह्या रचनेन प्रत्येकाचो वांटो तितलोच जबाबदारीचो आसता. आणि ह्या खातीरूच म्हाका दिसता आमचे इंडिया जे आसा, भारत जे आसा ते डेमोक्रेटीक कंट्री जेन्ना म्हणटा तेन्ना इतली सुंदर डेमोक्रेसी आमकां दिश्टी पडटा. बट ताचो फायदो आमी सारको घेवपाक जाय. वोट करतना आमी जिम्मेदारीन वोट करपाक जाय, ना की पयशे घेवन किंवा नाका जाल्लेले इश्यूंचेर. हांव म्हणटा बरे इश्यू घेवन फुडें चला. तुमच्या वाठारांनी जे इश्यूज आसा, अनएम्प्लॉयमेंट म्हणा, शिक्षणाच्या संदर्भान म्हणा, किंवा बाकीच्या कसल्याय गोष्टींचेर जे तुमकां एज एक कम्युनिटी म्हणून आमकां फायदो ठरपाक शकता, अशा गोष्टींचेर विचार करात आणि वोट करात. आमच्या बरोबर आसा सद्याक दिवचलच्यान विनायक सामंत. ताचे कडेन वयच्या पयलीं डॉक्टर प्रमोद सावंत हांच्यांनी वोटिंग केल्या उपरांत जे मिडिया कडेन उलयले ते आयकुया आणि फुडें या. गोंयभरांत जिल्हा पंचायतीच्यो निवडणुका आज सुरू आसा आणि निवडणुकेच्या निमित्तान पुराय 50 जिल्हा पंचायतीच्या निवडणुके सकाळपासून खूप मोठ्या उत्साहात सुरवात केला. हांव समिस्त गोंयच्या सगळ्या मतदारांक, जिल्हा पंचायत मतदारांक आव्हान करता की सगळ्या जाणांनी मोठ्या प्रमाणात भायर सरून 100% मतदान करचें. जिल्हा पंचायत ह्यो निवडणुका ग्रामीण भागाच्या विकासा खातीर खूब म्हत्वाच्यो निवडणुका आसा.
आणि त्या खातीर ह्या निवडणुकाकडे पळयता आसतना तितकेच इम्पॉर्टन्स दिवन सगळ्या मतदारांनी ह्या निवडणुकाकडे पळोवचें. आपलो जिल्हा पंचायत सदस्य व निवडून काडटा आसतना ग्रामीण भागाचो कसो विकास करतलो हाच्या खातीर मतदान करचें. आमी जशें म्हटलां खात्री आसा की भारतीय जनता पार्टीत आमचे उमेदवार सगळे जाण हे मोठ्या प्रमाणात सगळे मतदार वोटींग करतले हाची म्हाका खात्री आसा. मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आणि आमचे सपोर्टेड कॅन्डिडेट ह्या जिल्हा पंचायतीच्या निवडणुकाक निवडूनय येतले. आणि ज्या पद्दतीन आमी ह्या फावटी नवीन अजेंडा जिल्हा पंचायतीन एड केला, इट इज ऑन कम्युनिटी फार्मींग, कम्युनिटी डेअरी फार्मींग, हॉर्टिकल्चर, पिसीकल्चर, फ्लोरिकल्चर हे सगळे फॅक्टर्स आणि महिला सशक्तीकरण हे 2 कंपोनंट जे ॲड केल्या त्याचा खूप मोठा फायदो भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या सदस्यांक जातलो. आणि खूप मोठ्या आमी 40 मतदारसंघात डायरेक्ट लढयता, 3 युतीच्या माध्यमांतल्यान MGP कडेन आसा आणि 7 जाग्यार आमी इंडिपेंडंट कॅन्डिडेटांक सपोर्ट केल्या. म्हाका खात्री आसा की आमी लढयता ते सीट हे चडांत चड सीट हे निवडून येतले आणि दोनूय जिल्हा पंचायतीचेर भारतीय जनता पार्टीचो झेंडो फडकतलो हें हांव निश्चित रित्या सांगू शकता. परत एकदा हांव गोंयच्या सगळ्या मतदारांक आव्हान करता की मोठ्या प्रमाणात जिल्हा पंचायतीच्या मतदानात सहभागी जावन तांच्यांनी वोटींग करचें. हे म्हाका दिसता एक वेगळ्या तरेचो एक उपक्रम जो प्रत्येक ZP मेंबरा खातीर करपाक जाय अशे तरेचें एक आवाहन जे डॉक्टर प्रमोद सावंत हांच्यांनी केल्लें आसा. गोंय राज्याचे मुखेलमंत्री आमच्या बरोबर आशिल्ले आणि तांच्यांनी वोटींग केल्या उपरांत जे मिडिया कडेन उलयले ते सगळे तुमी आयकले आसतले. आमच्या बरोबर आसा दिवचलच्यान विनायक सामंत. विनायक बाब येवकार. येवकार सचिन. विनायक, आयज सकाळच्यान तूं दिवचले आणि तशेंच सांकळे वाठारांत भोंवून पळयल्ले आसा सगळ्यो गजाली. जे डॉक्टर प्रमोद सावंत आसा तांच्यांनी सुद्धा वोटींग केल्लें आसा. सो कितें आसा सद्याचें कंडिशन सांखळे आणि दिवचले ह्या वाठारांत? सांखळे आणि दिवचले वाठारांत सचिन खूप बरें कंडिशन आसा. लोक भायर सरल्या वोट मारपाक. सकाळच्यान थंडी आसली तरी जेन्ना हांव सकाळी सगळ्यात पयलीं कोटंबी गांवांत गेलो, जे CM सरांचे गांव आसा आणि थंयसर पळयत सकाळी 8च्यानूच लोक रावल्ले वोटींग मारपाक आणि हांगासर बऱ्यापैकी उत्साह आसा. आत्ता पर्यंत म्हाका दिसता जवळपास 15% वोटींग जाल्लेले आसा आणि अशें आसून 15% वोटींग जाल्लेले आसा. आणि महत्वाची गजाल म्हटल्यार CM सरान आत्ता येवन हांगासर वोटींग केलेल्या फुल फॅमिलीन वोटींग केलेली आहा. त्यांच्या चलयेन पार्थिवीन फर्स्ट टाइम वोटींग केलेले आसा. आणि जेन्ना CM सरान उलयले आमी दाखयलेले. दुसरी गजाल मेन म्हटल्यार हांगा महिलांची उपस्थिती खूप आसली. महिलांनी खूप फुडें येवन वोटींग केलेले आसा. तशेंच दिवचले सुद्धा बाकीच्या जाग्यांनी जे सकाळ फुडें उठून कामाक वचपी लोक आसले प्रायव्हेट सेक्टरांनी तेंच्यांनी वोट करून ते कामाक गेलेले आसा. अशा प्रकारे उत्साह एक प्रकारे दिवचले आणि सांखळे वाठारांत आमकां पळोवंक मेळटा ZP इलेक्शनाक. विनायक, ZP जेन्ना म्हणटा आमी तेन्ना खुबदां म्हणटा की ZPक आमी इतलें म्हत्व दिना, पूण लोक आयच्या ह्या इलेक्शनाक म्हत्व दितना दिश्टी पडटा. पॉलिटिशियन्स, लिडर कशे कितें लोकांक कन्विन्स करता, कितें आसा? बरोबर सचिन. 2027 असेंब्ली इलेक्शन आसतलें आणि चड टायम उरूंक ना. जवळपास 1 वरास उरलें अशें म्हणपाक हरकत ना. म्हणून ह्या ZP इलेक्शनाक खूप महत्व येयलेलें आसा. खूप कडेन हे अस्तित्वाचो लढाई आमी पळोवंक मेळटा. खूप जाणांचेर काय नेता आसात, लिडर आसात त्यांची अस्तित्व पणाक लागलेले आसात. तर अशा पद्धतीन ह्या ZP इलेक्शनाक खूप इम्पॉर्टन्स येयलेलो आसा. कारण ही ZPची इलेक्शन म्हटल्यार एक प्रकारची सेमी फायनल आमी म्हटल्यार हरकत ना. ZP इलेक्शनाक जो निकाल फुडें येतलो तेचेर 2027 चित्र आमी काडू शकता की लोकांचो कल कोणाच्या वाटेन आसा तो. विनायक, जेन्ना आमी म्हणटा की एक अस्तित्वाची लढाई जातली, हांव खास करून दिवचले येता. दिवचले हे अपक्ष आमदार सध्या आसा डॉक्टर शेटये. सो तांच्या खातीर सुद्धा ही अस्तित्वाची लढाई आसतली जरूर. कारण आता सध्या खुबदां क्लेम करता की फुडली जी BJPची जी तिकेट आसा ती आपल्याकूच आसतली म्हणून. पूण त्या टायमार आयज तांकां हे सिद्ध करचे पडटले काय कितें आसा? सचिन, जशें हांव मातसो फाटीं वयता 2022 इलेक्शन जाल्या उपरांत जेन्ना अपक्ष म्हणून निवडून येयले डॉक्टर चंद्रकांत शेट्ये दिवचलेंसून, तेन्ना निवडून रिजल्ट जाल्या उपरांत भायर येवन रोखडेच फुडल्या मिनटां ते डॉक्टर प्रमोद सावंत हांकां मेळ्ळे आनी तांकां सांगलें की आमचो सपोर्ट तुमकां आसा आणि हांव पूण BJP वांगडा आसा. त्या उपरांत
जवळपास वर्स 1.5 वर्सा उपरांत त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी बीजेपीन प्रवेश केलेलो असा. सो ऑलमोस्ट दुसरकरांक आता हे कळोन येयल्लें आसा की डॉक्टर चंद्रकांत शेट्टी हो स्ट्रॉंग बीजेपी सपोर्टर असा. फाटी जेन्ना प्रचार असलो तेन्ना मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्यानी सुद्धा एक हिंट दिलो की फुडली तिकीट जी वचपाची शक्यता आसा. फर्मली काय सांगना पूण एक हिंट दिलो उलयता की झेडपी तुमी निवडून हाडा आणि कमळाक वोट करा, फुडें तुमकां आमदाराचे हात बळकट करपाचे आहा. सो आमदारची तिकीट तांकां वचली की ना ही फुडली गजाल. पूण सध्या पळोवंक गेले जाल्यार तांकां हे प्रूव करचें पडटलें की झेडपी जे आसा ते निवडून हाडपाक जाय आणि ही त्यांच्या खातीर अस्तित्वाची लढाई आहा. पूण जो त्यांचो स्वभाव आमी पळयलो लोकां कडेन उलोवपाचो, इंटरॅक्ट जावपाचो, तर त्याच्या जर तशें पळयलें जाल्यार तांकां लोकांची कांय जाग्यार पसंती आसा. आणि जेन्ना अपक्ष असता आमदार ताका सदींच हे प्रूव करून दाखोवपाचें आसता की आपूण अपक्ष आसून सुद्दां लोक आपल्या वांगडा आसा, खंयच्या पार्टी वांगडा नासतना सुद्दां. सो ही एक प्रकारची पूण अस्तित्वाची लढाई आमी म्हणू शकता. ही गोष्ट जेन्ना आमी पळयता तेन्ना बीजेपीचे सुद्धा जायते लिडर्स भिजवलेन आसा, दिवचलेन आसा. सो तांची प्रतिक्रिया कितें आसा? कशें आसा की आता ऑलमोस्ट 1 वरस उरलेलें आसा इलेक्शनाक, खुबशे जाण आतां तयार जातले लिडर्सूय. सो तांची प्रतिक्रिया हाच्या बद्दल कशी कितें आसा? खुबशे लिडर ऑलरेडी रावले आसतले, इतले वर्सां आमी बीजेपीक काम करता आणि ह्यान फुडें तिकेट जी आसा ती आमकां मेळपाक जाय, एक अपेक्षा सुद्धा आसतली. सो तांचें कितें आसा? ऑफकोर्स सचिन, तू म्हणटा ते खूप बरोबर आणि खूप सारखे आणि परफेक्ट उलयलो की खूप जाणांक इच्छा असता जेन्ना एखादी व्यक्ती पार्टी खूप वर्सां खातीर काम करता, 12-15 वर्सां खातीर काम करता, तेन्ना ऑफकोर्स खंय तरी अपेक्षा आसता की पार्टी आपलो विचार करता तिकीट दितली म्हणून. पूण आमी पळोवंक शकता की भारतीय जनता पक्ष हो सदींच शिस्तप्रिय पक्ष म्हणटा. एक शिस्त आसा भितर, जी पार्टी सांगता, हायकमांड सांगता तेच पार्टीचे कार्यकर्ते आयकता. ह्या खातीर जरी कोणाची नाराजी आसता किंवा जर कोणाचो मतभेद असलो जाल्यार बीजेपी सक्सेसफुल असता तांकां मनोवपाक कार्यकर्त्यांक. आणि आमी प्रत्येक इलेक्शनाक हे पळयलां. फाटल्या इलेक्शनाक सुद्धा 2022 जेन्ना लास्ट मोमेंटाक राजेश पाटणेकर हांच्यांनी हांकां त्यांनी कन्विन्स केले की उबे रावप, तेंच्या कडेन लास्ट मोमेंट पर्यंत कॅन्डिडेट नासलो पूण त्यांनी कन्विन्स केले की राजेश पाटणेकराक आणि त्यांनी ते उबे रावले. सो बीजेपी इज व्हेरी स्ट्रॅटेजिकली प्लॅनिंग फॉर द इलेक्शन्स आणि ते प्रत्येक फावटी हितून सक्सेसफुल जाताना दिसची पडटा. सो म्हाका दिसना की तांकां व्हडली अडचण येतली ह्या बाबतींत, कारण कार्यकर्ते जे आसा ते पार्टीक फॉलो करता आणि हायकमांडाक फॉलो करता. सो तशें काय दिसून येना चित्र. अनलायकली बाकीचे ज्यो आमी पार्टीज पळयता की तांच्या भितरूच झगडो जाल्लो दिश्टी पडटा खुबश्यो गोष्टी आमकां. बट येस, तूं म्हणटा त्या प्रमाण की बीजेपी हे श्रेष्ठ आहा तांच्या आदेशा वरून चलता. पूण ह्यो गजाली इलेक्शनाच्या टायम येतलो तेन्ना आमकां कळपाक लागतलो. पूण हे इलेक्शन जेन्ना आमी अपक्ष आमदार डॉक्टर शेट्टी म्हणटा ताच्या खातीर इम्पॉर्टंट नक्की आसा. तशेंच काँग्रेसचे तशेंच अपक्ष बाकीचे आसा तांकां सुद्धा इम्पॉर्टंट आसा. मेघश्याम राऊत तांकां कशें इम्पॉर्टंट आहा हें? सगळ्यात पयलीं सांगपाचें म्हटल्यार बिचोरेन गेली कितलींशीं वर्सां अपोजिशन दिश्टी पडना, स्ट्रॉंग अपोजिशन जो जाय तो दिश्टी पडना. ऑफकोर्स फाटल्या इलेक्शनाक नरेश सावय जे असले तेंच्यांनी खूप फायट दिल्ली आणि खूप कमी मार्जिनान डॉक्टर चंद्रकांत शेट्टी निवडून येयल्ले. सो एक स्ट्रॉंग अपोनंट म्हणून लोक तांकां पळयतात. आणि आताचे जे अपक्ष उमेदवार म्हणून रावल्या, मेघश्याम राऊत जे पयलीं काँग्रेसीन आसले त्यांनी काँग्रेसचो राजीनामा दिलो आणि ते रावले आणि तांकां बॅकिंग जे आसा ते नरेश सावळ यांचे आसा. सो ह्या दोघांची युती जाल्या अशी आमी म्हणू शकता. सो तांकां नरेश सावळ यांचे बॅकिंग असल्या कारणान ह्या निवडणुकीन ऍटलिस्ट लाटांबरसे पंचायतीन, जिल्हा पंचायतीन तांकां अटीतटीची लढत म्हणटा जी फायट ती पळोवंक मेळटली, फेस टू फेस फायट. आणि मेघश्याम राऊत हांकां हे एक प्रतिश्ठेची लढाई जाल्या कारण त्यांनी एक पार्टी सोडून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्या. सो तांकां सुद्धा हे झेडपी इलेक्शन जिंकप खूप महत्वाचे ठरतले आणि त्यांच्या खातीर खूप इम्पॉर्टन्स आहा झेडपीचे हेचेर. आता सद्याक अराउंड 11:30 जाल्ली आसा. पर्संटेज तूं म्हणटा 15 ते 20 हाच्या भितर आसतली. येस, ऑफकोर्स हांगा एटलीस्ट कोठंबी नाव सध्या आसा. कोठंबीन 15 ते 20% आमकांच जातले कारण ज्या पद्दतीन लोक भायर सरलेले त्या पद्दतीन. बाकीकडची पर्संटेज अजून येवपाची आसा पूण इन एंड अराउंड आमी एवरेज जर काडले जाल्यार 10 ते 11 कमी दिसती पडटा तुका आता.
ना तशी पळोवंक गेल्यार ही एवरेज वोटिंग आसा सचिन, आणि बाय द आफ्टरनून 50% वोटिंग दिसची पडटली अशी अपेक्षा आसा, कारण बाकीकडच्यो अजून पर्सेंटेज येवपाच्यो आसा बाकीच्या बुथांक वयल्यो. पूण थंयसर सुद्धा लोकांची आता जशी सकाळी थंडी आसता लोक भायर सरना, पूण आता 10:30-11 उपरांत थंडी कमी जाली सो लोक भायर सरपाक लागल्या आणि वोटिंग स्टेशनाचेर येवपाक लागल्या. सो मायट बी 50% पर्यंत पावू शकता अशी आमची अपेक्षा. हे जे भायर सरता बेगीन वोटर्स जे आसा ते फर्मली डिसायड करून येल्ले असता, म्हणजे सकाळी एक बाबा 10 पर्यंत 10:30 पर्यंत जे वोटिंग करपाक येतात तांच्यानी आधी ठरयल्लें असता की बाबा आपूण कोणाक करतलो. सो हे वोटर्स कितें दिसता ट्रेंड तुमकां, कशें कितें आसा? ट्रेंड सांगू शकना, पूण जर हिस्ट्री आमी काडली फाटल्या इलेक्शनाची तर दिसून येता की जे वोटर्स जे असतात जे बेगीन वोट मारून वयतात, एक तर कामाचे रिझन आसतले, तू म्हणटा तशें ते ठरोवन येतात, आणि ते वोटर असतात ते खंयच्या ना खंयच्या पार्टीक एफिलिएटेड असतात. तेंच्यांनी ठरयल्लें आसा की बाबा ह्या इलेक्शनान ह्या पार्टीकूच आमी वोट मारतले. फॉर एक्झाम्पल बीजेपी म्हणटा की आमचो केडर व्हडलो आसा, आमचे कार्यकर्ता व्हडले आसा, सो कोठंबीन हांव जेन्ना येयलो सो मुख्यमंत्र्याचोच गांव असल्या कारणान ऑफकोर्स बीजेपीचे वोटर्स चड आसतले, आणि ते आमकां पळोवंक मेळ्ळें की त्यांनी कशा पद्दतीन लोक येयले आणि स्वतः वोटिंग करून गेल्लेले आसा. पूण सगळीकडेच हे पळयलें वयता की त्या पार्टीचे जे कार्यकर्ता आसात ते आपल्या वोटरांक भायर काडपाची प्रयत्न करता, आणि सदीच ह्या बाबतीत जी आसा ती बीजेपी पार्टी उजवी थारता, कारण एक पण त्यांचो केडर आसा सगळीकडे त्यांचे वोटिंग्स असतात, आणि ते कार्यकर्ते जे आसा ते बेगीन वचून वोट मारतले, आणि जे कोण लास्टाक उरतात तांकां वचून ते रिक्वेस्ट करता की भायर सरा वोट मारपाक म्हणून. सो हो ट्रेंड सध्या दिसून येता की जे शिस्तप्रिय असतात ते सगळ्यात पयलीं येवन वोट करतात आपल्या वोटिंग स्टेशनाचेर. आमच्या बरोबर आसा विनायक सामंत. विनायक, देव बरें करूं, तुम्ही खूप बरी इन्फॉर्मेशन दिली. हांव 2 मिनटां तुजे कडेन मागता की रावचो. आमच्या बरोबर गौतमी कारबोडकर जर मयाच्यान आसा, जॉईन जाल्ले आसा जाल्यार हांव ताका स्क्रीनीर घेवपाक सोदता. गौतमी आमच्या बरोबर आसा. गौतमी, कितें आसा ट्रेंड सध्या सकाळच्यान कितले पर्संट अराउंड एक वोटिंग जाल्ली आसा, कितें दिसता? नमस्कार आणि येवकार. आमी आसा सध्या देऊस भटवाडी मया हांगासर बूथ नंबर 11चेर. सकाळच्यान आतां मेरेन एक 40% वोटिंग जाल्लेलें दिसता. लोक बरे तरेन 40%? येता. हय हे ऑलमोस्ट एका बुथाचे 40% सांगता जाल्लेलें तूं? दिसता. कितें म्हणटा? एका बुथाचे सांगता तूं? हय एका बुथाचे. ओके ओके ओके. सो लोक भायर सरता सकाळच्यान? हय, इवन जाणटी आतां एक केस आयिल्ली की एकल्याचो पाय मोडलेलो, बट स्टील तेणी समहाव मॅनेज केलें येवपाक वोट करपाक. सो लोकांक आपली रिस्पॉन्सिबिलिटी खबर आसा. दुसरी गजाल, तुज्या बरोबर जायते लिडर हांगासर तुका मेळ्ळे आसतले, उलयले आसतले. सो बॉडी लँग्वेज कितें आशिल्ली? पॉझिटिव्ह आसा, कितें पळयता? दोना सायडींतले जे लिडर्स मेळ्ळे तेंची जशे ते उलयले तेच्या हितूंतल्यान दिसलें की दोगूय आपल्या आपल्या कॅन्डिडेटाक घेवन सामके पॉझिटिव्ह आसा कशे. सो एक आसा आम आदमी पार्टीचे, तशेंच गोवा फॉरवर्डचे सुद्धा ह्या फावटी आमकां मयान दिश्टी पडटा. म्हणजे संतोष जो सावंत आसा ते एक लिडर म्हणून पळयतले, पूण हालींच जे कलंगुटकर जॉईन जाल्या तांचे मिसेस सद्याक झेडपी इलेक्शनाक उबे राविल्ले आसा गोवा फॉरवर्ड पार्टीचे. तशेंच बीजेपीचे कॅन्डिडेट सुद्धा आसा. सो सगळे जाण आपले तरेन प्रयत्न करता आसतले, पूण आतां जे 40% एका बुथार तूं म्हणटा, बाकीचे जर बूथ धरले जाल्यार एक 20% सुमार हे एवरेज वोटिंग जाले आसतली. जाला सकाळच्यान अबाउट 20 सगळ्यांचे जाला अशें दिसून येता. सर लोक आपूण जावन भायर सरलेले काय खंयचे पार्टी तांकां आपले आपले फुडें सरून भायर सरून वोटिंग करपाक लायता, एजंट्स वोटिंग जितले करपाक हांवेन लायता? पळयला थंय मेरेन तरी लोक स्वताहून आपूण जावन अशे आयिल्ले. खंयचे पार्टी जावं कितें कोणाचे अशे कार्यकर्ते कितें दिसून ना, आपूण जावन येतात, आपूण जावन वोट करून वयतात. बरी गजाल. आणि आमचे गौतमी आशिल्ले तेन्ना म्हाका दिसता जे संतोष कुमार सावंत जे आसात तांच्यांनी मिडिया कडेन उलोवप केल्ले ते आयकुया आमकां. तांच्यांनी कितें म्हळें आणि कितें एक्झॅक्टली तांचें म्हणणें आशिल्लें ह्या इलेक्शनाक? गौतमी, तू सांगू शकता म्हाका एक्झॅक्टली आमची ती जो इंटरव्यू तांचो आसा तो आमच्या फिडार घे पर्यंत एक्झॅक्टली कितें सांगलें तांणी ते आमकां सांगू शकता तूं? आणि जे आमचे आमदार आसा तांच्यांनी सुद्धा कितें म्हळें ते आमकां सांगू शकता जाल्यार?
दोगूय जाण आपल्या कॅन्डिडेटाक घेऊन सामके पॉझिटिव्ह आसा. दोगांकूय दिसता की आपलो कॅन्डिडेट येतलो कसो जिखून. पण आता ते रिझल्ट आयला उपरांतूच कळटलें कशें कितें आसा तें. बरोबर, रिझल्ट आयल्या उपरांत नक्की कळटले. आणि नवीन वोटर्स बीन आशिल्ले तुझ्या वाठारांनी? नवीन वोटर्स तरी सकाळ मेरेन कितें दिसूना. सध्या गव्हर्मेंट हॉलिडे आहा, पेड हॉलिडे आहा, सो लोक आरामात येतले कशें दिसता. कालच्यान हॉलिडे आसा. काल 19 डिसेंबर, आयज वोटिंग आणि फाल्यां आयतार आसा. सो होप की लोक चड भोंवपाक वचोंक नासतले आणि वोटिंग करपाक येतले. सो देव बरें करूं गौतमी. थँक्यू व्हेरी मच तू जॉईन जाले म्हणून. आमच्या बरोबर सावथांतल्यान दामोदर शिरोडकर परत एक फावट आसा. दामोदराक घेवया आमी ऑनलायन. दामोदर, परत एक फावट येवकार. हय. कितें आसा सध्या पर्संटेज आणि कितें लोक भायर सरल्यात, कितें दिसता? पर्संटेज म्हटल्यार सकाळी 8 ते 10 पर्यंत आमचे कडेन थोड्यो कॉन्स्टिट्युएन्सींतल्यो हे येयल्ले आसा, पर्संटेज येयल्ली आसा. नावेली 12% सकाळी 10 पर्यंत वोटिंग जाला. कुर्तोरीम 13 जाला, वेळ्ळी 12 जाला, बेणावली 12 जाला, कोलवा 12 जाला, नुवें 13 जाला, राय 13% वोटिंग जाल्लें आसा सकाळी 10 पर्यंत. खंय तरी हो आंकडो So 2 ही वरांत slow पळयलो जाल्यार voting खूब आसा. कमी खूप खूप तुवें सकाळी सांगिल्ले की जर वोटिंग कमी जाले जाल्यार शॉकिंग रिझल्ट पळोवपाक मेळटलो म्हूण. हय, तर तशेंच जाल्लें आसा But सकाळच्यान आतां पर्यंत तरी. वोटरां मदीं तसो उत्साह असो दिसून येवना अजून पर्यंत. आतां आमी कुर्तोरीम आसा आनी हांगा एक पयलींचे झेडपी आसा, हांव तेका घेवपाक सोदतालो. शुअर शुअर शुअर. ओके, आमी तेका घेवया. आनी हांगसरलो MLA जो आसा तेणेय खंय तरी BJPक बॅक केल्ले आसा आनी हो जो पयलींचो झेडपी आसा तो काँग्रेस पार्टीचो आसा. सो हांव तेका घेता, मॉरेन रिबेलो. ओके. सो ते सध्या उबे आसा, इलेक्शनाक आसा? ना ते OBC रिझर्व जाल्ल्या कारणान तेणे कॅन्डिडेट घातलेलो आसा. ओके ओके, आमी उलोवया तांचे कडेन. हय, घेता. सर नमस्कार. नमस्कार. सो आयज सकाळच्यान वोटिंग पर्संटेज मातशी कमीच दिश्टी पडटा. सो ना, वॉट see, कितें जाता, इट इंडिकेट? ZP इलेक्शनाक कितें आहा, सदांचो पर्संटेज इज ऑलवेज अराउंड अबाउट 55 इन दॅट रेंज. सो जनरली फॉर ZP इलेक्शन द रिस्पॉन्स इज व्हेरी स्लो नॉर्मली. पूण हे फावटी कितें जालां, हे इलेक्शन दीस टायम ऑफ द इयर जावन मातशें वेदर इल्लो कोल्ड आहा, ताका लागून लोकूय मातशे भायर सरपाक मातशे फाटीं फुडें जाला. पूण इट वील बी कम टू अबाउट बिटवीन 55 to 60% वोटिंग जातलें. ओके ओके. सो म्हाका सांगा की ह्या फावटी जेन्ना लोक वोट करता, आतां आमी ट्रेंडूय बदललेलो दिश्टी पडटा. पयलीं आमी इश्यू बेज जे वोटिंग आसा ते करताले, आयज काल वेगवेगळ्या कारणां खातीर वोटिंग करता. सो वॉट यू हॅव टू से अपॉन इट? नो, आय डिडंट गेट युअर क्वेश्चन. सर पयलीं इश्यू बेज म्हणजे जे गांवांनी कितें जर बरें जावपाक जाय किंवा बाकीचे गोष्टी जावपाक जाय हाजेर वोटिंग जाताले. होय ट्रेंड आतां बदललेलो दिश्टी पडटा. आतां बाकीचे नवीन इश्यूज ऑर अनवॉन्टेड इश्यूजांचेर सुद्दां जे लिडर्स आसा ते फुडें वयता. लोक हे आयकपाक तयार आसा काय लोक अजूनही बरे इश्यूज घेवन वोटिंग करता? ना, सी, आमगे कुर्तोरी कॉन्स्टिट्युएंसी, आय विल टेल यू कुर्तोरी स्पेसिफीक. आमगेले हिंगा इश्यू कितें आहा, फर्स्ट हांव ZP आसलो. हांव ZP आसलो म्हणल्यार वी हॅव डन वर्क बियॉन्ड द ZP, म्हणजे बियॉन्ड, मच बियॉन्ड वॉट अ ZP कुड डू. आनी ताका लागून कितें जालें, वेन द सीट वॉज रिजर्वड फॉर अ लेडी, वी फिल्डीड अ कॅन्डिडेट मिशेल रेबेलो, and she was a novice in politics and she got a huge majority and she won primarily because पहिले आम्ही काम बरं केलं, त्याचा ताका लाभ ताका मेळ्ळो. आणि she also had done a good work in 5 years term. Not only done work, गांवची जेन्ना कसले इश्यू जाले, हो गांवचो कसलो तरी लोकांचो प्रॉब्लेम आहा और गांवच्या लोकांचो कितें ऑपोजिशन आहा फॉर अ पर्टिक्युलर थिंग, तेन्नाय बी आमी ते लोकां बरोबर उबे रावल्ले आसाय. सो आतांय जे आमी कॅन्डिडेट दिला, बिकॉज ऑफ दिस सीट वॉज रिजर्वड फॉर एन OBC, शी इज अ नॉविस इन पॉलिटिक्स but a very highly educated girl, and the Congress party has given her an opportunity. So Magdista Lok will do the same continuous flow where they will look at the candidate also who is backing them and vote for that candidate. Amge Gawan issue, a lot of projects are coming without proper study. Tejer amto nishedh aha, virodh malala ame, and for that people will vote for a candidate who will be backed by us and also the Congress party. So people will look for a party or the person. What do you think, sir?
Both. But people will definitely look for the party also. This is a Congress bastion. This is always a Congress seat. And moreover, our Zilla constituency, in Puttori Zilla constituency, it's totally a Congress dominated constituency. And secondly, we have set we have set a good example here in this village. म्हणून कितें कसलो इश्यू जर जाल्ला वेर पीपल आर अपोज आहा जाल्यार आमी ते पार्टिसिपेट जाल्ले आसात आनीक पीपल लूक टेक इन टू अकाउंट ऑल दीस फॅक्टर्स अँड कॅन्डिडेट ऑल्सो इज न्यू कॅन्डिडेट म्हणून कितें फ्रेश आहा ते इज अ न्यू फेस विनिंग फेस backed by us and also the Congress party. So I think it's a win-win situation for us. सो थँक्यू व्हेरी मच. हे आशिल्ले आदले ZP मेंबर आमच्या बरोबर आणि ह्यान फुडें सुद्दां आमी बाकीचे जे कॅन्डिडेट आसा किंवा बाकीच्यां कडेन उलोवपाचो प्रयत्न करतलो. सो दीस अ अर्ली ट्रेंड 12% or 15% सुमार जे आमकां दिश्टी पडटा दामोदर आणि हे वाडटले बेगीन अशें दिश्टी पडटा. वाडपाक शकता. जाला कितें सध्या ज्या जाग्यार बीजेपीचो MLA आसा जावं बीजेपीचे कार्यकर्ते आसा ते आपापल्या बुथार वचोन लोकांक भायर काडून खंय तरी वोटिंग करपाक धाडटा. सो तेका लागून खंय तरी त्या भागांनी पर्सेंटेज वाडटा. बरोबर. आणि जे सकाळचे जे वोटिंग जातले ते खंय तरी बीजेपीक प्लस पॉयंट जातले कित्याक जे बीजेपीचे वोटर आसा ते डायरेक्ट वचोन वोट करपाक भायर सरलेले आसा. सो सकाळचे वोटर्स आसा ते ठरून भायर सरता. आफ्टर 12 उपरांत जे आसा ते लास्ट मोमेंट डिसायड करपी वोटर्स सुद्दां आसूं शकता. पूण हांव परत एक फावट सांगता, वोटिंग करतना मातशे विचार करून वोट करात जेणे करून तुमचे भविष्य, तुमच्या वाठारातले भविष्य, आमच्या गोयचे भविष्य, तुमचे जिल्हा पंचायत जी कॉन्स्टिट्युएन्सी आसा ताजे भविष्य खूप बऱ्या तरेन जातले. हे आमी इतलेच सांगपाक सोदता. दामोदर देव बरें करूं तुम्ही उलयले त्या खातीर. आणि जर कोणी लिडर आसा कितें आसा जाल्यार तुम्ही आमचे कडेन जॉईन जावपाक शकता. डायरेक्ट आमी लायव्ह हे लोकांपर्यंत तांची मेसेज किंवा तांचे जे उलोवप आसा ते आमी पावोवपाचो प्रयत्न करूया. आणि जे देव बरें करूं आमचे गोयचे लिडर्स आसा तांच्यांनी जायते आमकां इंटरव्यूज ऑर तांचे जे म्हणणे आसा ते आमचे पर्यंत पावोवपाचो प्रयत्न केल्लो. सो ते सुद्दां आमी आयकपाचो प्रयत्न करया. जर आमचे कडेन सद्याक कोण आसा जाल्यार आमी तुमच्या मुखार हाडपाचो प्रयत्न करतले. सो हो आसा सद्याक लायव्ह तुमच्या मुखार प्रायम टीव्हीचेर. आणि कांय खिणातच बाकीचे जे आमचे रिपोर्टर्स जे आसा म्हापसाच्यान आणि बाकीच्या वाठारांतले रिपोर्टर्स आमचे कडेन जॉईन जातले. जो आमकां ट्रेंड आसा तो आमकां आमच्या मुखार दाखोवपाचो प्रयत्न करतले. कितें चल्लां आमच्या गोंयांत ZP इलेक्शनाक कशें कितें वोटिंग चल्लां हे सगळे आमच्या मुखार एक जे दिवचलचे आमदार सद्याचे डॉक्टर शेटया आसा तांचे प्रतिक्रिया आसा ती आयकुया आणि मागीर फुडें या. आमचे माऊलीक वंदन करून म्हजो कुडीक वंदन करून आतांच हांवें आमच्या बुथाचेर बूथ नंबर 3 मेणकुऱ्या म्हज्या गांवांत हांव वोटींग केल्लें आसा. तुमी पयले आसतले बुथाचेर न्हू, तुमी पयले आसतले बुथाचेर इतको उत्सुक्त प्रतिसाद आसा. ताचे क्लियर कट सिग्नल इतलेच दाखयता की लोक जोरान वोटिंगेक येयल्ले आसा. लोक जे वोटिंगेक येयल्ले आसा ते विकासा खातीर येयल्ले आसा, समृद्धी खातीर येयल्ले आसा. लोकांक खबर आसा की आपण जेन्ना एका लिडराक निवडून हाडटा तो लिडर तो कित्याक जाय जाल्यार आपल्या वाठारांतलो विकास करपाक जाय, समृद्धी करपाक जाय. बाकीचे आमचे जे सगळे जे विशय आसा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, ह्युमन डेव्हलपमेंट आसा ताच्या खातीर जाय. न की कोणाचेर अगेन्स्ट उलोवपाक पर्सनली किंवा जे लोक थोड्यांक एक कशें आसा पार्टीचो प्रेम आसा, भारतीय जनता पार्टीचो प्रेम आसा किंवा कमळाचो प्रेम आसा किंवा आमचे जे मोदी गव्हर्मेंट आमच्या सेंटराक प्रायम मिनिस्टर मोदीजी जे काम करता, आमचे गोंय राज्याचे मुख्यमंत्री काम करता, तांच्यांनी कितकेशेच स्किमी ज्या चालू जे मनोहर भाईन स्किमी सुरू केल्ले ते चालू दवरले आसा. तांच्यांनी म्हजे घरी स्कीम केल्या. ह्या सगळ्या गोष्टी खातीर लोक वोट करता. म्हाका विश्वास आसा की आमचो जो लाठंबारचो ZP जो आमचो मळीक आसा पद्माकर अर्जून मळीक जो रोवलो आसा हो नक्कीच भरघोस मतांनी निवडून येतलो. ह्याच्या बद्दल म्हाका कांयच डावट ना. लोक मतदान करतना विचारपूर्वक करतात. कोणीय कितें सांगलें जेन्ना मतदानाक वता तुमी सुद्दां स्वताची जर पळयल्यार तुमी कितेंय सांगात पूण जेन्ना तुमी मतदानाक थंय वतात तेन्ना विचार करतात आपूण कोणाक घालचें आनी कित्याक घालपाचें आनी कोण लिडर बरो. त्यामुळे म्हाका सबंद लोकांचेर आमच्या विश्वास आसा. आमच्या लोकांक खबर आसा आमचे भारतीय जनता पार्टीचे सरकार डबल इंजीन सरकार जे काम करता, गांवोगावी लोकां पर्यंत काम करता. म्हज्या तोंडा फुडें शेती दिसता, शेतकऱ्या खातीर स्किमी करता. हल्ली शेती आमची खूब पडलेली आसा तांकां ते सपोर्ट प्रायज दिता.
किंवा हे बाकी सगळी जी कामां करता तेचो विचार करूनच करतले. हांव सगळ्या लोकांचे मना पासून धन्यवाद करता जे म्हाका सदांच सपोर्ट करीत रावल्ले असतात. म्हाका खूब बरें दिसता की हांव म्हज्या गांवांत म्हजे पयले आमचे वोटींग केल्ले आसात. हांव सगळ्या लोकांक परत एकदा विनंती करता, मना पासून कळकळीची विनंती करता की तुमी कमळाकच शिक्को मारात आणि आमचे पद्माकर अर्जुन मळी हांकां भरघोस मतांनी निवडून हाड. म्हज्या बरोबर आमच्या ह्या बुथाचे अध्यक्ष रमेश परब आसा. सो हे आशिल्ले आमच्या बरोबर चंद्रकांत शेटये दिवचलचे आमदार आसात ते तुमच्या मुखार उलयले. एक पर्संटेज सध्या आयिल्ली आसा आमचे कडेन जे सकाळी 8 ते आता 10 पर्यंतची पर्संटेज जी आसा ती तुमच्या मुखार वाचून दाखयता. सगळे 50 जे कॉन्स्टिट्युएन्सीज आसा झेडपी कॉन्स्टिट्युएन्सी तांचे पर्संटेज आमच्या मुखार आयिल्ली आसा. ओवरऑल 14.81% 10 पर्यंत जाल्लो आसा. हो खूब बरो आंकडो आसा. लोक भायर सरून मत मारतात आणि नक्की पयली जे 10 पर्यंत जे वोटर्स आसा नक्की कितें तरी ठरोवन आयिल्ले असतात आणि हे पक्के विचार करून वोट मारपी सगळे लोक आसा. येस, बाकीचे सुद्धा विचार करूनच मारतात. बट जे आता जो ट्रेंड दिश्टी पडटा तो सगळो तुमच्या मुखार आमी दाखोवपाचो प्रयत्न करता. हांव कॉन्स्टिट्युएन्सी वायज जे झेडपी कॉन्स्टिट्युएन्सी आसा ते वायज आमी वोट्स जे आसा ते म्हणजे पर्संटेज जे आसा ती दाखोवपाचो प्रयत्न करता. जर आमच्या स्क्रिनीचेर आमी जर घालपाक शकता ते तुमकां दाखयतले. सगळ्यात पयली आरांबोल जी कॉन्स्टिट्युएन्सी आसा, आरांबोल कॉन्स्टिट्युएन्सी तातूंत 17.43% वोटींग जाल्लेली आसा. मोर्जे कॉन्स्टिट्युएन्सी 16.26%, धारगळ 15.91%, तोरशे 14.48%, शिवोलीम जे 14.36% वोटींग जाल्लेले आसा. कोलवाळे 16.05%, आल्दोना 13.99%, सिरसय 14.33% वोटींग आमकां दिश्टी पडटा. अंजुना 15.26%, कलंगूट 14.95%, सुकूर 13.91%, रेश मागोस जे आसा ते 13.64% आमकां दिश्टी पडटा. पेना दे फ्रांस 14.92%, सांताक्रूज 13.74%, तालिगांव हांगासर 11.15% वोट जाल्ली आमकां दिश्टी पडटा. अजून पर्यंतची म्हाका सगळ्यात कमी आसा. सॉरी, हय, 13.74 सांताक्रूज. तालिगांव ही सगळ्यात कमी आसा, 11.15%. चिंबल जे आसा थंय 13.16%, खोर्लीम 14.84%, सेंट लॉरेन्स हांगासर 14.15%, लाटंबार्से जे आसा थंय 17.98%, कारापूर सरवंड 16.41%, मये 17.05%. आमी साऊथ गोंयचे जर उलोवपाचें जाल्यार उजगांव जे आसा, उजगांव गांजे आणि बेतके गोवनाळे. उजगांव गांजे हांगासर 17.30%, बेतकी खांडोळा हांगासर 17.45%, कुर्टी हांगासर 14.99%, वेळिंगे प्रियोल हांगासर वेलिंग प्रियोळ हांगासर 16.36%. मागीर वॉर्ड नंबराचें नांव अजून दिवंक ना. 15.21% आसा. बोरी हांगासर बोरी हांगासर 14.41%, शिरोडा 17.02%, राया 12.63%, नुवे हांगासर 13.50%, कोलवा 12.13%, वेळी हांगासर 12.11%, बाणावले हांगासर 16%, तशेंच दवर्ली हांगासर 12.74%, गिरदोळी हांगासर 0.43% सकाळी पर्यंत. हे खूप शॉकिंग आसा. गिरदोळी हांगासर 0.43% वोटींग जाल्ली आसा, सगळ्यात लोवस्ट ही. जस्ट आमी फायंड आउट करतले रिजन कितें आसा सगळे ते. कोर्तालीम हांगासर 13.53%, नावेली 12.21%, सावड्ड्या 16.12%, धारबांदोडा 14.58%, रिवोणा 18.67%, शेल्डे 16.25%, बार्शे 17.35%, खोला
सॉरी कोला 17.15%, पोईंगीण 18.15%, सांकोळे 12.12% आणि कोर्तालीम हांगासर 12.13%. टोटल 14.81% वोटिंग सद्याक गोंयभर जाल्ली आसा. आणि तातल्या तातूंत हे सगळ्यात कमी जे आमकां दाखयता ते गिरदोळे हांगासर 0.43% वोटिंग अजून जाल्ले आसा. आमी पळयतले कितें एक्झॅक्टली जालां हांगासर, कित्या खातीर वोटिंग स्लो आसा, लेट सुरू जाला, कितें आसा ते. एंड एक गजाल जी आमी फाटल्या इलेक्शनाक, लोकसभेच्या इलेक्शनाक पळयल्ले की सांखळे आनी वाळपय जो वाठार आसा किंवा सत्तरी, हातूंत बरीच फायट जाल्ली. कोण सगळ्यांत चड वोट शेअर किंवा सगळ्यांत चड पर्संटेज वोटिंग करतलो, तर तीच फायट हांगासर कंटिन्यू आमकां दिश्टी पडटा काय कितें. कारण केरी हांगासर 20.20% आणि पाळे हांगासर 20.66% वोटिंग जाल्लें आसा. 20.66 ही सगळ्यात हायस्ट सद्याक वोटिंग आमकां दिश्टी पडटा. 10 पर्यंतची अजून पर्यंत जाल्ली आसा ती पाळे हांगासर. सो ही आशिल्ली अपडेट तुमच्या मुखार, आणि कितें घडटा आख्या गोंयभर हे सगळे आमी तुमच्या मुखार दवरीत रावतले. सो पळयत रावात प्रायम टीव्ही, आणि कांय वेळान परत एक फावट आमी लायव्ह तुमच्या मुखार ही कव्हरेज घेवन येतले. देव